जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल किंवा मिंदे उत्तर देत असतील याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे. हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचं. राऊत साहेब, आणखी एक काही मराठीत प्रश्न होते. अलीकडच्या काळात या प्रकारे दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येते आहे की यापूर्वी भाऊ बंदगी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले. सध्या मनोमिलनाचं प्रमोशन सुरू आहे. एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतंय. त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतंय. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होणार. एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी. तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश चिंध्या बिंद्याला अस्वस्थ करतोय. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला. महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय. भाऊबंदकी नाटकाचं महत्व तेच आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे. त्यांना विचारा. त्यांनी आणखी एका नाटकाचा संदर्भ दिला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतंय याचाही त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतंय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला, औषधही दिली. एक लक्षात घ्या, असं नाही थांबत नाही. नाटकाचं नाव चुकतायत. ते सारखं छातीत दुखताय. सारखं छातीत दुखत. हा, सारखं छातीत दुखतंय. आणि एक माहिती आहे का, आज काय आहे? नरक चतुर्थी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे नरकासुराची. आज एकनाथ शिंदेची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि तिथून ते प्रेरणा घेत आहेत. पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो. करेक्ट? बरोबर ना? तसं ह्या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल. जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकतील. काय चाललंय? नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे अमेरिकेत. नो किंग्स, ट्रम्प के खिलाफ चल रहा है ना. हिंदुस्तान में भी ये होने वाला है. त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे. कोण? अरे जाऊ द्या. राष्ट्रीय राजकारणाचा प्रश्न आहे. बिहार निवडणुकांमध्ये आपण बघितलं की काँग्रेस सगळी इंडिया अलायन्स होतं. पण आता तिकीट वाटप किंवा जागा घोषित होत असताना स्वतंत्रपणे प्रत्येक जण आपापल्या उमेदवारांची घोषणा करतो. त्याच्यावरती दिसत नाहीये. पाहू आता त्याच्यावरती सगळ्यांना चिंता वाटते. ठीक आहे. आयआयटी मध्ये वैदिक मंत्राचं शिक्षण देणार आहेत. मी तांत्रिक शिक्षणासोबत योग्य वाटतं का आयआयटी सारख्या संस्थेमध्ये? बघा, जे सरकार गुवाहाटीमध्ये रेड्यांचे बळी देऊन
निर्माण झालं त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा? ज्या देशाचे पंतप्रधान किंवा ज्या राज्याचे मुख्यमंत्री